सूर्यमान आपले दोन सलामीवर सज्ज ठेवायचे, क्षेत्ररक्षण समजून घ्यायचं. सकाळच्या सत्रातील 9:56 झालेले आहेत. आपण पहिला सामना सुरू करतोय. गणपती बाप्पा मोरयाचा गजर करत सामन्याला सुरुवात होती. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. कोणतेही शुभ कार्य करताना गणरायाला मानवंदना देणं, गणरायाचा आशीर्वाद गरजेचा असतो. आपल्या सर्वांचा आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत या स्पर्धेचा अतिशय सुंदर असं आयोजन आणि परफेक्ट नियोजन संपूर्ण आयोजन समितीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. स्पोर्ट्स ऑन लाईव्ह अर्थात प्रीतम लोखंडे, मोहन जाधव अँड भूषण फरांदे यांची ही टीम, अतिशय सुंदर असं काम या टेक्निकल टीमच्या माध्यमातून केलं जातं. स्पोर्ट्स ऑन लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून बराचसा प्रेक्षक वर्ग घर बसला देखील जोडला जातो. तसेच नोकरीनिमित्त बाहेरगावी असणारे सर्व चाकरमानी देखील आपल्यासोबत जोडले जातात. सर्वांना विनंती असेल, स्पोर्ट्स ऑन लाईव्ह यूट्यूबवरती चॅनल आहे, चॅनलमध्ये बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि सबस्क्राईब नक्की करा. सलामीची जोडी बबलू भोसले अर्थात सनी भोसले, कालच्या दिवसामध्ये अतिशय चांगली कामगिरी बबलूच्या माध्यमातून संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून देत असताना केली आपण पाहिले आहे. तर त्याची सोबत मात्र करतोय समाधान. गतवर्षीचा स्पर्धेचा मानकरी अर्थात मॅन ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी विक्रांत नास्ट्रायकिंग यांना, विक्रांतीची बॅट कालच्या दिवसामध्ये अतिशय शांत आपण पाहिलेली आहे. आज मात्र त्याला लौकिकाला साधीशी कामगिरी करावी लागेल. गतवर्षी आपण पाहिलं विक्रांतने अखेरच्या क्षणांमध्ये निर्णायक सामन्यांमध्ये अतिशय सुंदर कामगिरी केली होती आणि आपल्या संघाला उपविजेते पदापर्यंत पोहोचवलं होतं. आणि ना बरी ना ओके. रोशनचा पहिला चेंडू आर्यभट्टने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची इनसाइड एज शॉर्ट विकेट रिजन, परंतु फॉलोथ्रूमध्ये रोशनच्या माध्यमातून हा फील्ड केला जाईल. याचबरोबर 0 1 कडे वाटचाल, 1 से काढवा आगे बढ़ता हुआ. दिवसाची सुरुवात एकेरी धावेने होती, परंतु शेवट होता होता षटकार चौकारांची आतिषबाजी नक्कीच पाहायला मिळेल. राटामोर विकेट यावेळी विक्रांतसाठी. अकुटपदा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, अतिशय वेगाने बॅट फिरली परंतु संपर्क कोणत्या प्रकारचा होत नाही आहे. विक्रांत हा खेळाडू अतिशय प्रभावित करून गेला होता गतवर्षी, परंतु यावर्षी देखील तशीच कामगिरी करणं गरजेचं. यावेळी मात्र खोलवर डप्प्याचा चेंडू, लो फुल टॉस उदयष्टीच्या बाहेरच्या बाजूला बॅटच्या आतली कडा स्लिपमध्ये तैनात सागर चेंडूचा पाठलाग करेल आणि गदरीजामुळे निश्चितपणे संघासाठी धाव वाचवेल. एकच धाव याही चेंडूवर अंकित केली जाते. सावध सुरुवात म्हणावी लागेल फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आल्यानंतर प्रिया 11 संघाकडून. यावेळी मात्र आखूट टप्प्याचा चेंडू, अतिरिक्त उसळी, हाफ ट्रॅकर, वाईड बॉल. पहिली अवांतर धाव खानापूर प्रीमियर लीग चौथ्या पर्वातील आज दुसऱ्या दिवसामध्ये येते. यावेळी मात्र हलक्या हाताने टॅप केला. थर्ड मॅन शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडूचा पाठलाग जरूर केला जातोय, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागेल. यावेळी पुन्हा एकदा आसुंगाने वेस उजवष्टीच्या बाहेरच्या बाजूला हाताळला गेलेला हाही अतिशय चांगला चेंडू. बाळा तू जरा इकडे बस. यावेळी स्ट्रोक लाजवाब मिडअपला भेदतोय गॅप मध्ये जरूर, परंतु मैदानाची रचना अतिशय वेगळी आहे. केवळ एक सिंगल अंकित केलं जाईल. दुसऱ्या कोणत्याही मैदानावर पॉवर प्ले सुरू असताना हा चेंडू चौकाराच्या दिशेने गेलेला आपण पाहिला असता, परंतु इथं मात्र विजय गोळे यांच्या हाताला चाटून हा चेंडू भिंतीवरती जाऊन आदळतोय. एक सिंगल अंकित केली जाते. त्याचबरोबर षटकाची सांगता, अतिशय सावध सुरुवात, 5 धावा धावफलकावर.
आणि आता गोलंदाजीसाठी येतो अतिशय प्रभावित करणारा हा गोलंदाज विजय गोळे अर्थात खानापूरचा पथिराणा. राईट आर्म ओव्हर द विकेट. विक्रांत सज्ज असेल. यावेळी मात्र सुरुवात खराब, दिशा खराब, दशा खराब. पंचांचे हात जमिनीला समांतर अवांतर धावेमध्ये पडते एका धावेची भर. विजयच्या गोलंदाजीने निश्चित प्रभावित केलेला आहे. सायडाम ऍक्शन पाहायला मिळते. लसित मलिंगाचा आदर्श ठेवून मतीशा पथिराणा या गोलंदाजाने देखील श्रीलंकेकडून सायडाम ऍक्शन निवडली आणि अतिशय प्रभावित केलं होतं. इथं देखील तशीच कामगिरी विजयच्या माध्यमातून. यावेळी मात्र अचूक दिशा पकडली. टप्पा चांगला आहे परंतु दिशा चांगली असणं गरजेचं आहे. यावेळी मात्र एक जबरदस्त स्ट्रोक पाठपुढे खेळला गेला. जोरदार प्रहार चेंडूला पाठवलं कव्हर रिजन सीमारेषे पार. अप्रतिम फटकेबाजी. कव्हर आणि पॉइंटच्या मधोमध्ये एक मोठा गॅप पाहायला मिळाला आणि तो गॅप भेदण्यामध्ये इथं मात्र विक्रांतला यश येत आहे. शॉर्टपिच डिलिव्हरी होती. उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बाजूला पण एक अफलातून स्ट्रोक एक्झिक्यूट केला गेला. आता मात्र थोडीशी फिल्डिंग मध्ये चेंजेस पाहायला मिळतात. स्ट्रेट ऑन द ग्राउंड खेळायला फटका. इथं मात्र बबलूची बॅट बनते. अडथळा मिळेल केवळ एक सिंगल. निश्चितपणे एकपेक्षा जास्त धावा मिळू शकल्या असत्या परंतु हीच तर नशिबाची खेळी आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये आपण आता थोडेसे फेरबदल पाहतोय. टप्प्याचा चेंडू. यावेळी मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनवरती क्षेत्ररक्षक तैनात. थेट त्याच्या हातामध्ये वन बाउन्स चेंडू फील्ड केला जातो. एक धाव अंकित केली जाईल. एक चौकार जोर आला. त्यानंतर मात्र एकेरी 1.5 धावांवर भर दिला जातो. डॉट बॉल पर्सेंटेज कमी करण्याचा प्रयत्न आणि निश्चितपणे त्यामध्ये यश देखील येत आहे. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. बॅट चिटोपेच थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. विक्रांत बॅक टू पवेलियन. यंदाच्या पर्वामध्ये विक्रांतला साजेशी कामगिरी जरूर करता येत नाहीये परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची, फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज ऑलवेज परमनंट. आणि ही गोष्ट काल आपण योगेश जाधव अर्थात फौजी यांच्या बॅटमधून पाहिली. 6 चेंडू 26 धावांची गरज असताना स्ट्रगल करत होता हा खेळाडू परंतु अखेरच्या क्षणाला मात्र निर्णायक क्षणी मोठे फटके खेळत संघाला विजय मिळवून दिला. यावेळी मात्र अतिरिक्त वेग प्रदान करण्याच्या प्रयत्नात नो बॉल ओव्हर स्टेप आणि त्याचबरोबर डी झोन मध्ये चेंडू एका धावेसाठी जातो. 9+1 2 धावा मिळतील. बऱ्याच वेळेला आपण असं पाहतो मित्रांनो, ज्या ज्या वेळेला एखादा गोलंदाज अतिरिक्त वेग प्रदान करण्याचा प्रयत्न करत असतो ना तेव्हा ओव्हर स्टेपिंगचं प्रमाण आपण वाढलेलं पाहतो आणि तसंच काहीसे चित्र इथं पाहायला मिळतं. संघमालक संतोष यांना फ्री हिटचा सामना करायला मिळतो. अर्थात ही एक पर्वणी आहे. डावाच्या सुरुवातीलाच फ्री हिट मिळणं म्हणजे बोनस आहे. फ्री हिटचा पुरेपूर फायदा मात्र त्यांना उठवता येत नाहीये. येस, याचबरोबर षटक होतोय समाप्त. षटकाची सांगता 9 धावा या षटकामध्ये एका गड्याच्या मोबदल्यात 2 षटकानंतर 1 गडी बाद 14 धावा धाव फलकावर. जबरदस्त सामने आपल्या भेटी गावत आहेत. अप्रतिम अशी लढत पाहायला मिळते. आजच्या दिवसातील सकाळच्या सत्रातील हा पहिला सामना आहे. सावध सुरुवात म्हणावी लागेल. पॉवर प्ले मध्ये केवळ 14 धावा आलेल्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये आता मात्र थोडेसे फेरबदल पाहायला मिळतील. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय. तीस मिनिटांचा अवधी आहे मित्रांनो. 30 मिनिटांमध्ये जर तुमचा डाव पूर्ण झाला नाही सर्व संघांनी एका महत्वपूर्ण सूचनेची नोंद घ्यायची आहे. सामना सुरू असताना कोणताही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही. अगदी पाण्याची बॉटल जरी न्यायची असेल तरी पंचांची परवानगी तुम्हाला घ्यावी लागेल. 30 मिनिटांचा अवधी आहे मित्रांनो. 30 मिनिटांमध्ये जर तुमचा डाव पूर्ण झाला नाही सर्व संघांनी एका महत्वपूर्ण सूचनेची नोंद घ्यायची आहे. सामना सुरू असताना कोणताही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही. अगदी पाण्याची बॉटल जरी न्यायची असेल तरी पंचांची परवानगी तुम्हाला घ्यावी लागेल.
विना परवानगी एखादा खेळाडू जर आतमध्ये गेला तर त्या संघाला 5 धावांची पेनल्टी जागेवर दिली जाईल, याची नोंद घ्यायची आहे. त्यावेळी कोणताही एक्सक्यूज चालणार नाहीये. सर्व खेळाडूंनी सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. एखादा खेळाडू जर अगदी पाणी जरी द्यायचं असेल फलंदाजाला तरी तुम्हाला विचारून द्यावं लागेल. बॅट चेंज करायची असेल तरी पंचांची परवानगी घ्यावी लागेल. जर विना परवानगी कोणीही आत गेलं तर 5 धावांची पेनल्टी संघाला लगेच दिली जाईल. नो एक्सक्यूज असेल. या दरम्यान पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्यात. संतोष स्ट्राईक वरती. लो फुलटास मोठा फटका. डिप्युटी विकेट क्षेत्ररक्षक तैनात. 1 बाउन्स फील्ड केला जाईल. संघासाठी दुसरी धाव निश्चितपणे वाचवली. अतिशय सुंदर थ्रो. सागर सूर्यवंशी या खेळाडूने गतवर्षी आपल्याला प्रभावित केलं होतं. अगदी संघ अडचणीत असताना ज्या पद्धतीची कामगिरी त्यांनी केली ती वाखाणण्याजोगी होती. प्रिया 11 संघाकडून खेळत होते गेल्यावर्षी. यंदा मात्र विरोधात कामगिरी करता आहेत. मोठा फटका यावेळी. डाऊन द बॉल फिल्डर पकडली आहे कॅच. गतवर्षी ज्या संघाला फायनल पर्यंत मजल मारून दिली, आज त्याच संघाविरोधात त्या संघाच्या आयकॉनला गारद करण्याचे काम आयकॉनच्या भूमिकेमध्ये सागर सूर्यवंशी यांनी केलेलं आहे. जबरदस्त कामगिरी. आता मात्र कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल. सुभाष चव्हाण चक्या. पाहुयात काय करतोय संघासाठी. सागर सूर्यवंशी यांनी गोलंदाजीतून देखील आज प्रभावित केलं. बोबलो यांचा स्ट्रोक चांगला जरूर होता परंतु तो तितकासा प्रॉपर टाइम नाही झाला. इथं मात्र सावध सुरुवात. हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न. उजव्या अतिशय बाहेरच्या बाजूला. पंचांचा हात जमिनीवर समांतर वाईट बॉल येतोय. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 3 चेंडूच्या पाठीमागे 5 धावा जरूर आल्यात परंतु बबलू यांची महत्वपूर्ण विकेट देखील आलेली आहे. कव्हर रिजन पकडली या कॅच. बॅकअप लेंथ स्लोअर वन डिलिव्हरी होती आणि स्लोअर वन वरती या कमी गतीचा चेंडू गती संपूर्णपणे काढून घेतली. फलंदाजाला लालूच दिली. अखेरच्या क्षणी स्ट्रोक चेक केला. स्ट्रोक कंप्लीट केला असता तर मात्र निश्चितपणे चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. इथं मात्र जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. चतुराई भरी गोलंदाजी पाहायला मिळते. न्यू बॅटर विशाल अर्थात यावेळी मात्र चेंडू जरूर खराब होता परंतु जेव्हा नशिबाची साथ मिळते ना निश्चितपणे तेव्हा कामगिरी देखील उंचावते. इथं मात्र पहिली विकेट आली त्यानंतर एक वाईड. परत सलगच्या 2 चेंडूवर 2 विकेट. हॅट्रिक येते. जबरदस्त गोलंदाजी. सलगच्या 3 चेंडू मध्ये एक वाईड बॉल जरूर आला परंतु 3 विकेट्स 3 चेंडूंच्या पाठीमागे. सागर सूर्यवंशी पुन्हा एकदा यावेळी बॉलच्या माध्यमातून गोलंदाजीच्या माध्यमातून प्रभावित करत असताना पाहायला मिळतोय. हे नाव खानापूर प्रीमियर लीग मध्ये नेहमी गाजतंय मित्रांनो. यावेळी मात्र अकोट पदात चेंडू होता. हाफ ट्रॅकवर अलंग कार्पेट खेळला गेला. फटका थोडीशी मिसफिल्डच्या दिवशी मारेशे पार. अखेरच्या चेंडूवर हा येतो एक चौकार. या चौकाराबरोबरच धावफलकाला म्हणून येतो चांगला आकार. 3 षटका येतो. 4 गडब्यात 23 धावा धावफलकावर.
हॅलो हॅलो दादा एक जोरदार प्रहार चेंडू सीमारेषे पार षटकार आलेला आहे जबरदस्त फटकेबाजी चांगला फटका याही वेळेला चौकाराच्या दिशेने वाटचाल 35 धावा फलकावर संतोष यांनी आक्रमक रूप धारण केलेला आहे याही वेळेला पुन्हा एकदा जोराचा प्रहार चेंडूला पाठवलंय चौकाराच्या दिशेने वन बाउन्स सीमारेषे पार मागील षटकात आपण पाहिलं 3 विकेट्स आल्या होत्या या षटकात मात्र डबल सिक्सर 4-4 16 धावा 4 चेंडूच्या पाठीमागे येतात 39 धावा फलकावर संघ मालक स्वतः संघाची धुरा सांभाळत असताना नाईन रन्स ऑफ द बोर्ड निखिल युवा गोलंदाजावर दबाव टाकलाय इथे एक आगळा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट चेत जरूर शॉर्ट शॉटमॅन रिजन मध्ये चेंडू जाईल डी झोन मध्ये 1 धावेसाठी अतिशय महागडं षटक आहे चौथं षटक सुरू असताना 40 धावा फलकावर लागतात यावेळी मात्र चांगले पुनरागमन म्हणावं लागेल निखिलच्या माध्यमातून डॉट बॉलने होते षटकाची सांगता 4 षटका अखेरीस 40 धावा फलकावर चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बाउंड्री लाईन त्या रिजन मध्ये मोठी आहे डीप मिड विकेट पुन्हा एकदा एक महत्वपूर्ण झेल टिपला जातं आणि यावेळी प्रतीकला परतावं लागेल माघारी 5वा झटका पाचव्या षटकाची सुरुवात देखील दमदार रोशनच्या माध्यमातून नवीन फलंदाज कुमार मैदानाच्या आतमध्ये दाखल कुमारच्या खांद्यावर देखील जबाबदारी असेल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बाजूला अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते जबरदस्त आक्रमण रोशन जाधवच्या माध्यमातून कोणतीही संधी दिली जात नाहीये कुमारला बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क नाही यावेळी मात्र दिशा थोडीशी भरकटते डाव्या यष्टीच्या बाहेरच्या बाजूला वे डाऊन द लेग साइड इट इज अ वाईड बॉल
यावेळी मात्र आखूट टप्प्याचा मारा बाउन्सरचा प्रयत्न त्यात यश देखील येतोय 1 फॉर द ओव्हर पंचांद्वारे 1 बाउन्स घोषित करण्यात येतोय. जबरदस्त परंतु यावेळी पुन्हा एकदा दिशा भरकटली उजव्या इट्टीच्या बाहेरच्या बाजूला वाईड बॉल अवंतर धाव. व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतंय लेंथ मध्ये परंतु लाईन मात्र भरकटते. यावेळी मात्र खोजर टप्प्याचा चेंडू कव्हर रिजन सागर तिथं तैनात आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये केवळ 1 धाव अंकित केली जाईल. संतोष मागील षटकामध्ये हल्ला बॉल चढवलाय. यावेळी रोशनच्या विरोधात तीच कामगिरी करतील का? गोलंदाजाचं लाईन आणि लेंथ बिघडवण्याचा थोडासा प्रयत्न जरूर होता परंतु त्यामध्ये यश येत नाही. गोलंदाज आपली दिशा मात्र अचूक पकडतोय. पाचवं षटक हाताळत असताना 43 धावा धाव फलकावर अवघ्या 3 धावा या 4 धावा या षटकामध्ये आतापर्यंत आलेल्या आहेत. 2 वाईड आणि 2 सिंगल आपण पाहिल्यात. यावेळी पुन्हा एकदा बॅटची एज यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून सिंगल साठी. षटक समाप्त. 5 षटकाखेरीज 44 धावा धाव फलकावर. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा विजय गोळे पथेराणा. गतवर्षी पथेराणा यांनी हॅट्रिक घेतली होती परंतु हॅट्रिक नंतर देखील आक्रमक चळवळीत सागर सूर्यवंशी यांनी प्रिया 11 संघाकडून जबरदस्त कामगिरी केली होती. यंदाच्या पर्वामध्ये सागर सूर्यवंशी यांची हॅट्रिक आपण पाहिली आहे आणि त्यानंतर संतोषचा हल्ला बॉल देखील पाहिलाय. यावेळी मात्र थेट निवडला मिड ऑफ वरती रोशन यांना. विकेटचं पतन. कुमार बॅक टू पवेलियन. विजय गोळे पथेराणा इन ऍक्शन. आठव्या क्रमांकावर रोहित फलंदाजीसाठी येतोय. रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार. त्याचा नावाला साजेशी कामगिरी इथे रोहित करेल का? जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. बाकरस्करला युजन डीप मध्ये तैनात क्षेत्ररक्षक जरूर परंतु थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळते. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. तिसरीसाठी प्रयत्नशील आहेत संतोष परंतु रोहित मात्र 2 वर समाधान मानतील. यानंतरची होणारी मॅच मोरिया 11 विपक्ष सम्राट 11. टॉस साठी दोन्ही संघांचे कर्णधार तयार राहायचे. आडाव्यातनं मारलेला फटका. डीप विकेट रिजन क्षेत्ररक्षक तैनात आणि त्या रिजन मध्ये अतिशय बिझी क्षेत्ररक्षकाला ठेवण्यात आलेला आहे. 2 धावांच्या प्रयत्नामध्ये इथं मात्र यश येतं. यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण. इनिंग संपू दे की तयार राहतो टॉसला. तुमचाच कॅप्टन. रोहितच्या माध्यमातून अतिशय चांगले फटके पाहायला मिळाले. 2 चेंडूंमध्ये 4 धावा आल्यात. यावेळी एक चांगला फटका आला द कार्पेट. डीप विकेट रिजन क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बिझी ठेवलाय. यावेळी मात्र थोडासा फिटनेस मध्ये कमतरता जाणवती. रनआउटच्या स्वरूपामध्ये रोहित मात्र परततील माघारी. चांगली खेळी. 3 चेंडूच्या पाठीमागे 5 धावांची खेळी. चांगले फटके आपल्याला रोहितच्या बॅटमधून पाहायला मिळाले. रोहित शर्मा ज्या पद्धतीची कामगिरी करतात अगदी तोच प्रयत्न होता रोहितचा परंतु धाव बाद झाले. नवीन फलंदाज सुमित. कोण आहे? श्रीकांत चव्हाण. पहिला चेंडू. पहिला चौकार. 12 शतक धाव फलकावर. अखेरचा चेंडू बाकी. विजयवरती चढवला हल्ला बॉल. महागडं षटक विजयचं. यावेळी पुन्हा एकदा गॅपमध्ये मारला चेंडू. पाठलाग जरूर केला होता. डीप विकेट कीपरच्या दिशेने केला गेला थ्रो. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न
थोडासा फंबल, परंतु अखेरच्या क्षणी श्रीकांत तिसरीचा प्रयत्न धावबाद 55 धाव फलकावर 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 चेंडू 56 धावांची असेल गरज. यानंतर चौदार सामना मोरिया 11 विपक्ष सम्राट 11. नाणेफेकीचा कौल होतोय. दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी यायचंय. सम्राट 11 कर्णधार अनिकेत चव्हाण, तर मोरिया 11 कर्णधार शेखर भोसले. चला लगेच नाणेफेकीचा कौल घ्यायचा. दुसऱ्या बाजूला प्रिया 11 क्षेत्ररक्षण सजवायचं. 56 दोनच काढले शेवट. खानापूर गावचे नामांकित शेतकरी विश्वास जाधव यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय. सम्राट 11 विपक्ष मोरिया 11. अनिकेत चव्हाण बाबू, समोर असेल शेखर भोसले. चला प्रिया 11 क्षेत्ररक्षण लावा. आपल्याकडे 2 मिनिटाचाच कालावधी आहे. नाणेफेकीचा कौल होतोय. तो लागतोय सम्राट 11च्या बाजूने. कळवला गोलंदाजी समोर नाही. इनिंग संपल्यानंतर लगेच तयार राहायचं. प्रिया 11 क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं. एका डावासाठी तुमच्याकडे 30 मिनिटांचा अवधी आहे. 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ गेल्यास तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. सामना सुरू असताना एखादा जरी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विना परवानगी गेला तर त्या संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. 5 धावांची पेनल्टी असेल. पहिल्या 2 षटकांमध्ये पॉवर प्ले मध्ये जर एखादा चेंडू खराब झाला तर किंवा बाहेरच्या बाजूला गेला तर तुम्हाला नवीन चेंडूवरच खेळावं लागेल पुन्हा एकदा. याची नोंद घ्यायची. सलामीची जोडी रोशन जाधव आणि सोबत करेल प्रसाद जाधव. चला सामना सुरू करा. पंचांना विनंती आहे. सकाळच्या सत्रातील 10 वाजून 26 मिनिट होत आहेत. सामना आपण सुरू करतोय. सेकंड इनिंग्स 36 चेंडू 56 धावांचे लक्ष्य आहे. कर्णधार रोशन जाधव, समोर असेल जोडीला प्रसाद जाधव. तर गोलंदाजीसाठी सज्ज संघ मालक स्वतः संतोष जाधव. तीस मिनिटांचा अवधी आहे 6 षटके पूर्ण करण्यासाठी.
डीप लॉंग ऑन डीप मिड विकेट. 2 क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सी कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिला चेंडू हल्ला बोल जोरदार प्रहार. 1 बाउन्स चेंडू सीमा रेषे पार. येतो चौकार रोशन जाधवच्या बॅट मधून. 56 धावांचं लक्ष आहे आणि लक्ष्याचा पाठलाग करत असताना अतिशय सुंदर अशी सुरुवात पाहायला मिळाली. रोशनच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं अर्धशतकाची वेळ ओलांडण्यासाठी आपल्याला 4थ्या सामन्याची वाट पाहावी लागली होती. आज मात्र पहिल्याच सामन्यामध्ये 55 धावांचं लक्ष चांगलं एक सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात आलेली आहे. परंतु त्याचा बचाव करण्यासाठी देखील प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार यात तरी मात्र शंका नाहीये. स्वयंसेवकांना विनंती आपण बाहेरच्या बाजूला गेलेले बॉल लगेच आतमध्ये दाखल करा. सामन्यामध्ये आपल्याला जास्त व्यत्यय येणार नाही याची काळजी घ्या. आजच्या दिवसामध्ये 8 सामने खेळवायचे आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका. काव कॉर्नर रिजन पकडले कॅच. विक्रांत इज द मॅन. जबरदस्त ट्रॅप आणि त्या ट्रॅप मध्ये अगदी अलगद फसवलंय रोशन जाधव यांना. हाफ ट्रॅकरवरती मोठा फटका करण्याचा प्रयत्न अगदी कोणत्याही दिशेला मारू शकले असते, परंतु काव कॉर्नर रिजन मध्ये एकमेव क्षेत्ररक्षक तैनात आहे. संपूर्ण लेग साइड मध्ये जर आपण पाहिलं तर तोच क्षेत्ररक्षक निवडलाय. आणि आता मात्र यंदाच्या पर्वात बॅटिंग लाईनअप मध्ये प्रमोट केलं जातं आयकॉन सागर सूर्यवंशी यांना. 1 ड्रॉप वरती येत आहेत फलंदाजीसाठी. गोलंदाजीमध्ये प्रभावित केलं. हॅट्रिकचा हा मानकरी ठरलेला गोलंदाज आज फलंदाजाच्या भूमिकेतून पुन्हा एकदा इतिहास रचावा लागेल. ज्या संघाला गतवर्षी फायनल पर्यंत मजल मारून दिली, आज त्याच संघाविरोधात 2 हात करत असताना कामगिरी उंचवावी लागेल. फुलटा सारख्या हाताने खेळायला फटका थेट कुमारच्या हातामध्ये चांगल्या पद्धतीने फील्ड केला जातो आणि अतिशय दर्जेदार थ्रो. एक सिंगल या दरम्यान मात्र अंकित केली जाते. एक जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे यात शंका नाहीये. क्रिकेटचा रोमहर्षक थरार, खानापूर प्रीमियर लीगचा थरार. बॅटचेच थेट स्लिप्स मध्ये विकेटचा पतन. जबरदस्त गोलंदाजी संतोष जाधव. काल देखील अतिशय अप्रतिम अशी कामगिरी संतोषच्या माध्यमातून संघमालक स्वतः आपल्या पहिल्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. आज देखील फलंदाजीच्या भूमिकेतून अतिशय चांगली फटकेबाजी केली. एका षटकामध्ये 1 चौकार 3 चौकार 1 षटकारासह धावफलक सक्रिय ठेवला होता. आणि इथं मात्र गोलंदाजी करत असताना 2 महत्वपूर्ण सलामीवीरांना माघारी काढले. नवीन फलंदाज येतो मंगेश. यावेळी मोठा फटका, मोठा गॅप आहे, परंतु विक्रांत येतो डाऊन द बॉल. आणखी एका विकेटचं पतन. 5 चेंडू हाताळले. 5 चेंडूंच्या पाठीमागे 1 चौकार खर्च जरूर केलाय, परंतु 3 गड्यांना माघारी काढले. काय गोलंदाजी केली जाते संतोष जाधव. आणि आता मात्र अखेरच्या चेंडूवर हॅट्रिकची संधी असेल. 3 विकेट जरूर टिपल्या गेल्या आहेत, परंतु 1 चेंडूचं अंतर आहे मध्ये. हॅट्रिक आपण याच सामन्यामध्ये बॅट्समन कोण आहे? रोहित फलंदाजीसाठी येतोय. संतोषच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी. कॅचिंग कव्हर मध्ये कुमार तैनात. स्ट्रेट ऑन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची टॉपेज लागते आणि एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून चेंडू जातोय सिंगल साठी. याबरोबर षटक समाप्त. 3 गडी बाद 6 धावा. काय गोलंदाजी केली जाते. लाजवाब प्रदर्शन संतोषच्या माध्यमातून. जबरदस्त कामगिरी. 3 महत्वपूर्ण फलंदाजांना पवेलियनच्या दिशेने माघारी धाडण्यामध्ये यश आलंय. सागर मैदानाच्या आतमध्ये अजून आहे. सागरला मात्र यंदाच्या पर्वामध्ये पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करावी लागेल. आपण गतवर्षी देखील पाहिलं होतं सांघिक कामगिरीला महत्व आहे, परंतु बऱ्याच वेळेला इतिहास रचण्यासाठी एकाकी झुंज द्यावी लागते. ती एकाकी झुंज दिली होती सागर यांनी आणि संघाला फायनल मध्ये प्रवेश मिळवून दिला होता.
सुमित चिक मात्र इथं खराब गोलंदाजी, नो बॉल. फ्री हिट येतो, फ्री हिटचा सामना करेल रोहित. फ्री हिट ठरणार का सुपर हिट? यावेळी मात्र अकुटपदा चेंडू, स्विंग आणि मिस, डॉट बॉल येतोय. आपण चर्चा करत होतो, सागर यांनी गतवर्षी देखील एकाकी झुंज दिली, यंदा देखील पुन्हा एकदा ते एकटे एकाकी पडतायत की काय, एकटा झुंज द्यावी लागते की काय, हा प्रश्नचिन्ह आहे. आणखी एक नो बॉल पाहायला मिळतोय. थ्रो गोलंदाजीसाठी हा नो दिला जातोय पंतांच्या माध्यमातून. सुमित यांना मात्र आता या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाहीये. थ्रो गोलंदाजी करणारा गोलंदाज हा संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजीपासून बॅन असेल आणि आता हे बॅन सुमितला मात्र लागत आहे. नो बॉल आहे, फ्री हिट मात्र सुरू असेल. 2 नो बॉल आतापर्यंत या षटकात आलेले आहेत, अर्थात 9च्या स्वरूपात 2 धावा ऍड झाल्यात. 8 धावा धावफलकावर लागत आहेत. रेकॉर्ड रन रेट आहे 9.93. गोलंदाजीसाठी येतोय विशाल, बॉलरचं नाव सांगत जा, विशाल जाधव. अर्थात सोमा, फुल टॉस, मोठा गॅप, डीप मिड विकेट रिजन, 1 बाउन्स, चेंडू सीमारेषे पार, फ्री हिट ठरतोय सुपर हिट. रोहितच्या बॅट म्हणून होतो हा चौकार. 3 विकेट्स जरूर आलेले आहेत, परंतु अजूनही संघामध्ये ती क्षमता आहे. 55 धावांचं पाठलाग करायचं, 56 धावांचं लक्ष आहे. 56 धावांचा पाठलाग करत असताना 3 घडी जरूर गारद झालेत, परंतु धावफलकाला मात्र गती येत राहणे आवश्यक आहे आणि ती आवश्यक धावगती राखण्यासाठी मात्र याच प्रकारचे फटके खेळावे लागतील. पॉवर प्ले मधील हे अखेरचं षटक आहे, दुसरं षटक हाताळलं जातं. कर्णधारांनी नोंद घ्यायची, आपल्याकडे 30 मिनिटांचा अवधी आहे. टायमर लावला गेला. 30 मिनिटांनंतर तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. यावेळी कोलकाता चेंडू शॉर्ट कव्हर मध्ये तैनात आहे कुमार. कुमारच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण, डॉट बॉल येतोय. यावेळी पुन्हा एकदा आणखी एक नो बॉल. या षटकामध्ये हा 3रा नो बॉल येतोय. यावेळी विशाल अर्थात सोमाच्या माध्यमातून. आणखी एक फ्री हिट. पुन्हा एकदा रोहित असेल सज्ज. पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. 3 फ्री हिट रोहितला मिळाले, परंतु केवळ एका फ्री हिटचा त्यांना पुरेपूर फायदा उठवता आलेला आहे. यावेळी मात्र करेक्शन चांगलं झालं जरूर, परंतु चेंडू पाहाव्यात कुठपर्यंत जातोय. हा चेंडू चालला सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. यस, इट इज 4 रन्स. यर असते 4 के. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून हा खेळलेला फटका. सामना रंगतदार स्थितीमध्ये येतोय मित्रांनो. 3 गडी गारद झाले, तदनंतर मात्र अतिशय चांगली कामगिरी पुन्हा एकदा रोहितच्या माध्यमातून. सागर सूर्यवंशी अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडला दाखल आहे. सागरची बॅट अजूनही तळपण्याच्या प्रतीक्षेमध्ये. येस, 4 रन्स चौकार आहे. 17 धावा फलकावर. दुसरा षटक प्रगती पथावर.
यावेळी आडव्या बॅटनं मारला स्ट्रोक वाईड लॉंग ऑन रिजन क्षेत्ररक्षक तैनात आहे बबलू. बबलूच्या माध्यमातून चेंडू फील्ड केला जाईल. संघासाठी धावा वाचवल्या जातात. केवळ एका धावेवरच मानावं लागेल. इथं मात्र रोहितला समाधान. या सिंगल बरोबर षटकाची होती. सांगता षटक समाप्त. 2 षटका अखेरीस 3 गडी बाद 18 धावा धावफलकावर. अठरा धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सुभाष चव्हाण गोलंदाजीसाठी येतोय. चांगला फटका पुन्हा एकदा काव कॉर्नर रिजन विक्रांतला बिझी ठेवलं, परंतु विक्रांतचं अतिशय लाजवाब क्षेत्ररक्षण. थ्रो देखील तितकाच चांगला. इथे मात्र या धावेची गरज होती का? एकही धाव येत नाही या चेंडूवर. एकही धाव नाही आणि विकेट गमवावी लागते. एकही धाव नाही आणि विकेटचं पतन. सागर सूर्यवंशी ब्रेनफेड मुवमेंट. चोरटी धाव. लालच बुरी बाला होतीये. खरंच या सिंगलची आवश्यकता होती का? एकही धाव नाही आहे आणि विकेट मात्र गमवावी लागली. रनआउटच्या रूपामध्ये सागर बाद होतात. आता नॉर्मल होतोय. अतिशय चांगली गोलंदाजी सुभाषच्या माध्यमातून एक ब्रेन फेड मुवमेंटची शिकार सागर झालेले पाहिले आपण. यावेळी पुन्हा एकदा टॉप वेस्टरक्षकाच्या डोक्यावरून सिंगल साठी धावा चांगल्या आल्या होत्या. फटका देखील चांगला होता. क्षेत्ररक्षक तिथे विक्रांत आहे. विक्रांतने प्रभावित केलं आणि त्याच्या हातूनही एक धाव घेणं म्हणजे खूप मोठी रिस्क होती आणि ती रिस्क घेतली आणि ती महागात पडली. पुन्हा एकदा सामन्याने एक कलाटणी घेतलेली आहे. आता मात्र रोहितला हिरो बनण्याची संधी आहे, परंतु आणखी एक रनआउटची संधी. यावेळी मात्र यशस्वीरित्या दाखल होतात. कोणतीही हानी नाही आहे. वाईटच्या स्वरूपात एक धाव घेतली जाते. 20 धावा धावफलकावर. कॅमेराच्या मागच्या बाजूला जे खेळाडू बसले त्यांनी प्लीज उठा आणि इकडे बाहेरच्या बाजूला बसा. किपरच्या मागच्या बाजूला जे खेळाडू बसलेत सर्वांनी उठायचंय आणि इकडच्या बाजूला येऊन बसायचंय. यावेळी टॉप एज फटका फसला. डाऊन द बॉल फिल्डर कॅच ड्रॉप. दोन धावा आदित्यच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातील. तिसरा षटक प्रगतीपथावर आहे. 22 धावा धावफलकावर लागतात. 56चं लक्ष आहे. रिक्वायर्ड रन रेट मात्र आता वाढत आहे. 19 चेंडू 34 ची गरज अजूनही. पुन्हा एकदा टॉप एज 1 बाउन्स डी झोन सिंगल बरोबरच षटक समाप्त. 3 षटका अखेरीस 4 गडी बाद 23 धावा. आता मात्र 18 चेंडू 33 ची गरज. प्रति षटक 11ची आवश्यकता. रोहित 14 चेंडू 12 कार्यरत, तर आदित्य 2 चेंडूच्या पाठीमागे 3 वरती खेळतोय. नाही घेतली ती.
3 षटकानंतर 23 धाव फलकावर आणि पहिल्या इनिंग्स मध्ये चौथं षटक हेच मुव्हिंग ओव्हर ठरलं होतं आणि इथं मात्र संतोषच्या खात्यामध्ये आणखी एक विकेट. यावेळी रोहित बॅक टू पवेलियन. बबलू यांचा सुंदर झेल. चौथी विकेट संतोषच्या खात्यामध्ये. इथं मात्र संधी आहे पुन्हा एकदा एक विक्रम रचण्याची. खानापूर प्रीमियर लीगच्या चौथ्या पर्वातील पहिला 5 विकेट घेणारा गोलंदाज संतोष ठरतील का हे मात्र पाहावं लागेल. अष्टपैलू कामगिरी फलंदाजी करत असताना देखील संघ अडचणीत आला होता हॅट्रिक सागर यांनी मिळवल्यानंतर, परंतु तिथं संतोष यांनी जबरदस्त कामगिरी केली, धाव फरकाला आकार दिला आणि आता मात्र गोलंदाजी करत असताना केवळ 6 धावांच्या मोबदल्यामध्ये 4 गडी गारद केलेत. बॅट्समनचं नाव सांग विचार लगेच. हो इथं मात्र यार्कर टाकण्याचा प्रयत्न होता, थेट यष्टीचा वेध घेण्याचा प्रयत्न, थोडीशी मिसफिल्ड. मानवच्या माध्यमातून 2 धावा घेतल्या जातील. यावेळी पुन्हा एकदा फटका चांगला, परंतु तितकीशी उंची मिळत नाहीये आणि इथं मात्र रचला जातो आणखी एक विक्रम. अतिशय जबरदस्त असा सामना, ऐतिहासिक सामना. पहिल्या इनिंग्स मध्ये हॅट्रिक आली, दुसऱ्या इनिंग्स मध्ये मात्र संघ मालक स्वतः संतोष जाधव यांच्या माध्यमातून हा टिपला जातो वैयक्तिक 5वा गडी. खानापूर प्रीमियर लीग 2025च्या या पर्वामध्ये 5 गडी गारद करणारा हा पहिला आणि एकमेव गोलंदाज. जोरदार टाळ्या संतोषच्या गोलंदाजीसाठी झाल्या पाहिजेत. यावेळी पुन्हा एकदा बॅटचेज. क्षेत्रक्षणात चकवत चेंडू जातो डी झोन मध्ये एका धावेसाठी. 10 चेंडू केवळ 9 धावा खर्च आणि 5 गडी गारद. जबरदस्त. अगदी प्रिया 11 संघाचं कौतुक करावं लागेल. काळभैरवनाथ 11चं कंबरड मोडण्याचं काम इथं संतोष यांनी केलेलं आहे. अगदी चेंडू टाकल्यानंतरच त्यांना आत्मविश्वास आहे की हा चेंडू फलंदाजाला चकवणार आणि प्रत्येक चेंडूवर आपल्याला त्यांची युनिक शैली पाहायला मिळते. हो 3 वेळा आतापर्यंत त्यांच्या तोंडात आपण ऐकलं अगदी बॉल टाकल्यानंतर बुंदा उडला म्हणून, आणि इथं मात्र अखेरीस त्यामध्ये यश. 3 अष्टावध दांडी गुल, 6 विकेट्स, 12 चेंडू, 9 धावा खर्च. जबरदस्त गोलंदाजी झाली. ओव्हर जबरदस्त गोलंदाजी. व्हॉट परफॉर्मन्स. संतोष इज द मॅन. 12 चेंडू, 9 धावा खर्च आणि 6 गडी गारद. इतिहास रचला या खेळाडून. आज 26 धावा धाव फलकावर. 12 चेंडू, आता मात्र 30 ची गरज. सुभाष चव्हाण गोलंदाजीसाठी येतोय. यावेळी आलामध्ये करतात खेळला गेलेला फटका. बबलू यांचा अतिशय सुंदर शतरक्षण आपण लॉंगॉन मध्ये पाहतो. 1 धाव याही चेंडूवर अंकित केली जाईल. 1 धावांनी आता मात्र काम होणार नाही. विजय गोळे फलंदाजीसाठी आले तर गोलंदाजी चांगली केली आहे, परंतु आता फलंदाजी देखील तितकीच दर्जेदार करावी लागेल. इथं मात्र डॉट बॉल होतोय. जबरदस्त गोलंदाजी आणि तितकंच सुरेख यष्टीरक्षण शॉर्ट किपिंग करत असताना विक्रांत अर्थात बाळूच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम यष्टीरक्षण, अतिशय चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रिया 11 यांचं वर्चस्व. यावेळी बॅटचे स्लिप मध्ये तैनात खेळाडूच्या हातामध्ये चेंडू विसावेल. सुभाषच्या खात्यामध्ये आणखी एक विकेट.
27 धावा 8 गडी गारद. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. केवळ 2 गडी शिल्लक. सर्वबाद होण्याची नामुष्की ओढवेल का काय भरण्यात इलेव्हनवर की निखिल ती जबाबदारी सांभाळतील हे मात्र पाहावं लागेल. अकोटपदा चेंडू आणखी एक विकेट. जबरदस्त गोलंदाजी निखिल. बॅक टू पवेलियन. गोल्डन डकचा शिकार. अखेरची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये तैनात. कोण आहे बॅट्समन सांगा. नाव सांगा. विषय सार्थक मैदानाच्या आतमध्ये दाखल. जबरदस्त गोलंदाजी. प्रिया 11 डॉमिनेशन पाहायला मिळतंय. अखेरची जोडी आहे. अखेरची विकेट आहे. इथं मात्र एक चांगला चेंडू सन्मान दिला जातोय. षटक समाप्त. 6 चेंडू. आता मात्र 29 धावांची गरज. 5 षटकांमध्ये 27 धावा. 9 गडी गारत. 6 विकेट्स संतोषच्या नावे तर 2 विकेट्स सुभाषच्या नावे आणि 1 रनआउट. जबरदस्त कामगिरी प्रिया 11. आणि आता कुमार गोलंदाजीसाठी येतोय. खानापूरचा शनिवार म्हणून ओळखला जाणारा हा गोलंदाज. राईट आर्म राऊंड विकेट मारा. समोर असेल आदित्य. अखेरची विकेट. अखेरची जोडी. 6 चेंडू 29ची गरज. हा मात्र बीमर स्केअर डिलिव्हरी. अबव वेस्ट हाईट. नो बॉल. नो +1. 2 धावा मिळतील. 6 चेंडू 27 धावा. काल आपण 6 चेंडू 26 धावा चेस होताना पाहिले आहेत. परंतु त्यावेळेस समीकरण वेगळं होतं. फलंदाज वेगळे होते. फलंदाजीची फळी तितकी मजबूत होती. इथं मात्र ही अखेरची जोडी आहे. युवा खेळाडू आदित्यच्या खांद्यावर जबाबदारी आहे. इथे मात्र स्टंपिंग साठी एव्ही घेतला जातोय. बॉल लागलाय का विचार. हाताने स्टंप पडली का बॉल लागला. पडली का बघा आणि हात स्टंपच्या पुढे दिसतोय का ते बघा. असं दिसते तो मध्ये ना.